देवदत्त. तर आजचा आपला विषय आहे अशा लेडीजसाठी, किंवा म्हणजे सगळ्यांना रिलेट करतो हा विषय, की काही गोष्टी असतात की आपल्याला खूप आयुष्यात नैराश्य आलं किंवा काही प्रॉब्लेम्स आले तर आपण काय करतो की आपल्या देवाकडं नंतर न जातो. कारण देवाच्यात आपण पाया पडतो, देवाला मानतो, सगळं मान्य आहे. आपण देवावर विश्वास ठेवतोय, देवाला मानतोय, पण मग का भोंदू बाबांची गरज का लागते? का तुम्ही अंधश्रद्धेच्या मार्गाला जाताय? असे विश्वास ठेवून जातात, पण अशा ठिकाणी जाताना आजचा जमाना काय आहे, कसं म्हणजे तुम्ही कसा विश्वास ठेवता? अरे आपला देव आहे, तो सर्वस्व आहे, त्याच देवाला सगळे प्रॉब्लेम सांगा. जे काही तुमच्या मनात आहे ते देवाला सांगा. माझा देव पाहून घेईन, जे काय होईल माझे कर्म आणि माझे देव. आपले कर्म चांगले ठेवा, काही अडचण होणार नाहीये. तोंडात मुखात सतत नामजप ठेवा. किती नामजप म्हणजे काय, कसं मी तुम्हाला आधीच्या पाठमध्ये सांगितलं आहे की नामजप कसा करायचा आहे. देवाचं नाव घेणं म्हणजे नामजप आहे. तुम्हाला असं की हा मी एका जागेवर बसली आहे, ध्यानस्थ झालेली आहे, परत माळ करायची, जपमाळ करायची नाही. तुम्हाला जर वेळ भेटला सकाळी संध्याकाळी एक एकदा टाइम जपमाळ केली तरी चालेल, पण तुमच्या मुखात जेव्हा पण तुम्ही फ्री आहे, जरा सुद्धा तुम्हाला वेळ तेव्हा तुम्ही त्या पांडुरंगाचं नाव घ्या. तुम्ही गोड महादेवांचं नाव घ्या, दत्तांचं नाव घ्या, राधे म्हणा, राधे कृष्ण म्हणा, हरे कृष्ण म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा. काही छोटंसं नाव सुद्धा की आपल्याला मोक्षाच्या मार्गाला नेतं. म्हणजे ते नाव आपल्या आयुष्यातले भले मोठे प्रॉब्लेम तुमचे दूर करणार आहेत. म्हणजे किती का वाईटच्या वाईट संकट असणं काय तुम्हाला ते भोंदू बाबांकडे जाऊन किंवा दुसऱ्या गोष्टींकडे जाऊन मिळणार आहे. म्हणजे ते लोक तुम्हाला काय करणार, फक्त फक्त तुमचा खिसा रिकामा करणार, दुसरा काही करणार नाहीयेत. आणि तुम्ही पण असं तुमच्या घरात जे काही अडचणी आहेत, कशामुळे मला अशा अडचणी होत आहेत, काही कर्माच्या गोष्टी असतात. आणि स्पेशली काही घरातल्या लेडीज असतात, त्या काय करतात, म्हणजे मी तुम्हाला सांगते, बैठकीला जातात. बैठकीला जाणाऱ्या बायका बैठकीला जातात, पण गॉसिपिंग कशाची करतात? अरे पाहिलं का तिचं असं असं चाललंय, तिच्या मुलीचं तसं झालं, हिची साडी पाहिली का, ही मीच दिलेली आहे, किंवा काही नको ते विषय. काय करायचं आपल्याला दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकवून, तो काय सांगतो ते सगळं बाजूला राहिलं. आणि आपण काय करतात, लेडीज काय करतात की जाऊन उनी धुनी काढत बसणं. म्हणजे याच्या त्याच्याविषयी जेवढं तुम्ही घाणेरडं वाईट साईड बोलता, त्यामुळे तुम्ही त्या माणसाची दरिद्रता, त्या माणसाचं जे काही निगेटिव्ह आहे ते स्वतःकडे तुम्ही अट्रॅक्ट करता. जसं तुम्ही मोबाईलमध्ये पाहता, काही वेळेला काय होतं, तुम्हाला आपण जेव्हा मोबाईलमध्ये आपल्या डोक्यात विचार चाललेला असतो की मला हा ड्रेस पाहिजे, किंवा मला हे काम करायचं आहे, त्या रिलेटेबल त्याच प्रकारच्या रील तुम्हाला इंस्टाग्रामवर दिसणार, किंवा त्याच प्रकारच्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती घराला. तर माणूस एखादा येऊन तुम्हाला त्या गोष्टीसाठी हेल्प करेन, किंवा अरे माझ्या मनात तर हे चाललेलं आणि हे समोर कसं. कारण आपली जी ही सृष्टी आहे, जे मॅनिफेस्टेशन देव जे आहेत, हे आपलं मन इतकं स्ट्रॉंग आहे ना की आपण मनात जे काही विचार करू, मग तो चांगला असो वाईट असो, जो काही विचार करू तो विचारामार्फत त्या गोष्टी खेचल्या जातात, अट्रॅक्ट होतात. त्यामुळं जेव्हा तुम्ही दुसऱ्यांविषयी बोलताय, एखाद्या लेडीजविषयी बोलताय, तेव्हा त्या गोष्टी तुमच्या जवळ येणार आहे. तुमच्या कार्मिक बॅलेन्स, कर्माचा जो तुमचा बॅलेन्स आहे ना, 2 बॅलेन्स असतात, एक अकाउंट बॅलेन्स पैशाचा आणि एक दुसरा कार्मिक बॅलेन्स म्हणजे कर्माचा बॅलेन्स. तुमच्या कर्माच्या बॅलेन्समध्ये ते जाऊन जे काही घाण वाईट साईट आहे ते जाऊन पडणार आहे. म्हणून तुम्ही कोणाविषयी बोलताना हजारदा विचार करा, मनात आणताना सुद्धा की मला या व्यक्तीची घाण मनात आणायची काय. इवन तुम्ही कुठे गेलात आणि कोण तुम्हाला काही वेगळं सांगत असेल, कोणाविषयी सांगत असेल, तर मला कसं त्या टॉपिकवरनं अवॉइड करता येईल, मला कसं बाहेर निघता येईल, या घाण गॉसिपिंग, या घाण गोष्टी आहेत देवा चाललेल्या, मला यातनं लांब ठेव, मला या पापापासून लांब ठेव, असा तुमचा जेव्हा विचार होईल, तेव्हा तुम्ही देव मार्गात म्हणतात ना, भक्तीच्या मार्गात सहज ऑटोमॅटिक म्हणजे तुम्ही चालू लागले आहात असं समजायचं. म्हणजे जोवर तुम्ही तुमच्या मनातल्या काही गोष्टी तुम्ही क्लिअर करत नाही, साफ करत नाही, तोवर तुम्ही देवाच्या सानिध्यात पोहोचू शकत नाही. मला एक उदाहरण सांगते. एक ऋषी असतो आणि एक वेश्याबाई असते, ओके. आणि हे दोघं पण समोरासमोर राहत असतात. तर तो ऋषी काय करत असतो, दिवसभर ध्यान, धर्म, जप, तप त्याचं सगळं चाललेलं असतं, देवाचं मस्त नामस्मरण करत असतो.
पण तो दुसरी गोष्ट काय करतो, ज्या वेश्याबाईच्या समोरच्या बाईच्या घरात जेवढी पुरुष येतात त्यांच्या चपल्यांकडे बघून सारखा म्हणतो, कोणी त्याच्याजवळ आले, बघा 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 त्या बाईकडे किती पुरुष येतात, बघा 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 ती बाई किती अशी, किती घाण आहे, किती अशी. नाही नाही, ते वाईट साईड गोष्टी त्या बाईबद्दल तो सारखा बोलत असतो. पण ती बाई त्याचं नाव काय घेत नसती, तिचं काम जे असतं ते करत असते. पण ह्यामुळं काय होत असतं, जो ऋषी आहे त्याचा जो असतो ना, त्याचे पाप जे काही त्यांनी पुण्य केलेत त्या ऋषीने, ते सगळे पुण्य त्याचे सगळे खाली 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 जात असतं. म्हणजे सगळं त्याने एवढे जप तप नाम सगळं करून ते सगळं व्यर्थ झालेलं असतं. का? कारण तो तिची घाण घेतोय, तिची दळिंद्री, तिचं घाण, तिचं वाईट सगळं त्यांनी त्याच्या माथ्यावर घेतलं. म्हणून तुम्ही कोणाचंही, जर तुम्हाला एखाद्याने खूप जास्त त्रास दिलाय, एखाद्याचं तुम्हाला सारखं मनात चिंतन येते की यार मला ह्याने असं केले तसं केले, मला आता काही सुचतच नाहीये, माझ्या डोक्यातनं तो राग जातच नाहीये, नका आणू डोक्यात. देवाचं नाव घ्या त्या माणसाविषयी. जोवर तुम्ही ते नाव टाकत नाही, इवन पास्ट विषयी शिवाय भूतकाळ ज्या होऊन गेल्यात गोष्टी, तुमची भांडणं असतील, कोणाशी तुमचं वाईट असेल, वैर असेल, तर तुम्हाला त्या माणसाचं नाव कायमचं टाकून द्यायचंय, मला त्या माणसाशी संबंध नाही, आता माझा देव जाणो आणि मी जाणो. तुमचा देव तुमच्या पाठीशी. जसं तुम्ही रस्त्यावरनं चालताना समजा 4 कुत्री तुमच्या मागे लागले, तर तुम्हाला किती भीती वाटते, अरे बापरे मी कसं आता यातून सुटका करू, कशी बाहेर निघू या कुत्र्यांपास, हे कुत्री माझ्या मागो मला चावली, मला हे झालं, मला असं मी फसले, मला पायातनं रक्त आलं, मला खूप जखमा झाल्या, नको त्या गोष्टी, मी काय करू, कसा माझा जीव वाचवू, नको ते प्रश्न येतात. पण जेव्हा एखादा माणूस लाठी घेऊन तुमच्या मागे येतो, एखादा गार्ड म्हणा मागे येतो, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, हा आता देवा मी सेफ आहे. तसंच समजा तुम्ही खूप अडचणीत सापडलेत, खूप प्रॉब्लेममध्ये, तर तुम्हाला फक्त त्या देवावर विश्वास ठेवायचा. देव त्या काठी घेऊनच तुमच्या पाठीशी येणारे. जसा तो माणूस काठी घेऊन तुम्हाला कुत्र्यांपासून वाचवायला आला, तसाच तो देव सुद्धा आपला धावत येणार, म्हणजे येणारच. जर तुम्ही सारखं देवाच्या मार्गात असाल, हे रोजचं तुम्ही आभार माना. तुमच्या चांगल्या तोंडाने, तुमच्या चांगल्या जिभेने जीभ दिले, चांगलं बोला, चांगलं चिता. तुम्ही जेवढं चांगलं चितणार ना, दुसऱ्यांविषयी म्हणा, स्वतःविषयी म्हणा, ज्याने कोणी राग दिला, आपलं वाईट केले, नाही बाबा देवा तूच बघून घे, मी काय परत त्याचं नाव टाकून देतो, त्याचं काय व्हायचं त्याचं ते तू भावून घे, पण माझ्यापासून 4 हाती लोक लांबटे. आणि देव, तुमचा देव त्या लोकांना तुमच्यापासून लांब ठेवणार. तुमच्या या सर्कलमध्ये पण तो देव येऊन देणार नाही, विश्वास ठेवा. पडण्यापुरता भक्ती दाखवण्यापुरता असं नाही, पण तुम्ही मनातनं भक्ती आणा, मनातून तो देव तुमच्यात पाहिजे, मनातून अंतर्मनात तुमच्या तो देव पाहिजे, म्हणजे पाहिजे, तेव्हा तुमचं सगळं चांगलं होणार आहे. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही असं दुसऱ्यांविषयी वाईट विचार करणं, दुसऱ्यांवर जळणं, ह्याच्या आयुष्यात काय चाललंय, त्याच्या आयुष्यात का तुम्हाला एवढा वेळ भेटतोय, ह्याच्या आयुष्यात डोकवायला, त्याच्या आयुष्यात डोकवायला, कशासाठी माहिती पाहिजे तुम्हाला या गोष्टी. तुमच्या घरात बघा, तुमच्या मुलांकडे बघा, तुमचा संसार कसा पुढे जाईल ह्याकडे लक्ष द्या. अरे प्रत्येकाच्या आयुष्यात जिला काही भेटले ना, ज्या पण स्त्रीला आयुष्यात काही भेटतं, तर तिने थोडं का होईना काही ना काही गमवलेलं असतं, त्याशिवाय कोणाला काही भेटत नसतं. हा देव आहे ना, असा सहज कोणाला काही देत नसतो. या हाताने दिलं तर त्या हाताने तो कुठले ना कुठले त्याच्या आयुष्यात कुठलं तरी सुख हिरवून घेतलेलं असतं. तुम्हाला वाटत असेल की नाही मी एवढं फेस केले म्हणून मग लोकांनी माझी दया केली असेल, लोक नाही, लोक तुम्हाला नावच ठेवणार. तुम्ही उलट चांगलं का वागले हा त्यांना प्रॉब्लेम असतो. तू घाण वागायला पाहिजे होते, तू फालतू वागायला पाहिजे, अशी ही दुनिया आहे. म्हणून आपलं आयुष्य आपल्या हातात आहे. कोणाचाही ऐकू नका, त्या भोंदूबाबांकडे जाऊ नका, इकडे तिकडं कुठेही जाऊ नका, अंधश्रद्धेच्या बळी पडू नका. कृपा करा, विश्वास ठेवा माझ्यावरती. तुम्ही फक्त आणि फक्त देवाचं नाव घ्या. बघा तुमच्या आयुष्यातले एक एक मार्ग कसे सुटतात. एवढ्या लोकांपर्यंत तरी पोचू दे. माझं म्हणणं काय, माझ्या देवाचं म्हणणं काय, ते मी काय बोललेलं नाहीये, हे सगळं माझ्या दत्तांनी बोलून घेतलेलं आहे. सगळे चांगले वाईट कर्म, जे काही मी चांगलं वाईट बोलले ते सगळं माझ्या दत्तांच्या चरणी अर्पण. गुरुदेव दत्त.